वर्षानुवर्षे विविध बातम्यांच्या माध्यमातून लोकांच्या न्याय हक्कासाठी झडणारा आणि समाजाच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणारा महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती संकलन, शूटिंग, संबंधितांशी संवाद आणि त्यावर आधारित बातमी तयार करण्यासाठी पत्रकारांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागते. मात्र लोकांचे दुःख मांडणाऱ्या पत्रकारांना स्वतःच्या समस्या मांडण्यासाठी फारशी व्यासपीठे उपलब्ध नसतात. शासनाच्या विविध सोयी सुविधांपासून पत्रकार हा घटक अनेकदा वंचित राहतो. पत्रकारांना न्याय व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची स्थापना केली. सध्या ही संघटना 58 देशांमध्ये कार्यरत असून देश विदेशातील मोठ्या संख्येने पत्रकार यात सहभागी झाले आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हे हक्काचे व्यासपीठ बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे. फक्त ठराविक पत्रकारांना पुरस्कार देण्याची पद्धत बंद करून सर्व पत्रकारांना समान न्यायाने गौरव मिळावा तसेच त्यांच्या कुटुंबियांचाही सन्मान व्हावा या उद्देशाने सिन्नर तालुका व्हॉइस ऑफ मीडियाने पुढाकार घेतला. त्यानुसार 16 फेब्रुवारी 2026 रोजी सिन्नर पंचायत समिती कार्यालयातील लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृह येथे पत्रकार सन्मान सोहळा 2026 चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सिन्नर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया व श्री लक्ष्मी नारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक किशोर राठी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. कार्यक्रमात सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, ऍडव्हान्स एन्जाइम संचालक व श्री लक्ष्मी नारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक किशोर राठी, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य समन्वयक गोरक्षनाथ मदने, महाराष्ट्र कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार कडलक, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप साळुंखे, महिला विंग प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडे, जिल्हा कार्याध्यक्ष आयुष शहा तसेच नाट्य कलावंत संजय गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिन्नर तालुका व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार भरत घोटेकर, नवनाथ आव्हाड, नारायण आभाळे, बाळासाहेब दराडे, भानुदास बैरागी, संदीप ठोक, बाळासाहेब देशमुख, अक्षय गायकवाड, भाऊसाहेब जाधव, दत्ता जोशी, योगेश म्हाळुंकर, नितीन शिंदे, दत्ता दिघोळे, लक्ष्मण पेंढारे, योगेश गुरुळे, सुनील वाघ, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर काकड, सागर महल्ले, रोशन पाटोळे आदी पत्रकारांचा कुटुंबासह सत्कार करण्यात आला. पत्रकार सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. सिन्नर तालुक्यात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा असा सन्मान प्रथमच आयोजित करण्यात आल्याने उपस्थित पत्रकारांनी समाधान व्यक्त केले. पत्रकारांचा आज पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून ज्या बाबी घडताय, चांगले असतील वाईट असतील, बऱ्याचशा वाईट बाबींना जास्त प्रसिद्धी दिली जाते. कारण मार्केटमध्ये तोच माल विकला जातो की जो जास्त तिखट असतो आणि मसालेदार असतो. त्यामुळे चांगल्या बातम्या ज्या आहेत त्या थोड्याशा दुर्लक्षित राहतात. त्यामुळं आपण ते जेव्हा आपलं सहकार्य मिळावं ही अपेक्षा शक्य ते सहकार्य केलं जाईल आणि आमच्या उपक्रमाला प्रसिद्धी द्यावी. आज पंचायत समितीचं सौभाग्य आमच्या गावात आपला कार्यक्रम होतो. आज तसा पाहिला तर माझ्याकरता एक खूप महत्वाचा दिवस. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आहे आणि ती इथे सिन्नरमध्ये कार्यरत खूप चांगल्या प्रकारे आहे. हे एक ग्रुप माझ्याकडे एक जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असा एक कार्यक्रम करू इच्छितो. खूप सुंदर सोहळा आहे, कारण पत्रकारांचा सन्मान किंवा त्यांना कोणी विचारतच नाही, परंतु ते सगळ्यांचं बारीकाईने लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचं पारंपरिक अभ्यास व फोटो काढून जनकल्याणार्थ सर्व परिसरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते करतात. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे सन्मान दिले जात नाही. परंतु या संघटनेचं आज जे डिटेल्समध्ये वाचण्यात आलं का त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम
श्री संदीपजी काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व बाळशास्त्री तांबोळकरांच्या प्रेरणेने सर्व पत्रकार झाले आणि पत्रकार लोकांचा सत्कार या ठिकाणी करणार आहात हे मला जेव्हा समजलं त्यावेळेस एकदम खूप सुंदर वाटलं. आज व्हॉइस ऑफ मीडिया या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही आपण अनेक मान्यवरांचा मान सन्मान केला, त्यांना उत्कृष्ट पत्रकार वगैरे सर्व उपस्थित मिळाले. त्या ज्यांना मिळाले त्यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांना नसेल मिळाले त्यांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी अक्षय तुम्ही मनापासून धन्यवाद दिले. अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. पाठीमागे आमचे भरतजी गोटेकर येतात, पाठीमागे काही पत्रकार आले होते. त्यांनी मागितली होती की या सिन्नरमध्ये पत्रकार भवन पाहिजे आणि अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी मांडली होती आणि तेही आपण नक्कीच या ठिकाणी आम्ही करूच कुठल्याही परिस्थितीत. खरं तर अनेक मान्यवर या ठिकाणी येणार होते, परंतु कुंभमेळ्याची गरज असल्यामुळं आणि त्यामुळे काही जण या ठिकाणी आले नाही. परंतु अतिशय चांगला कार्यक्रम झाला. आपण या ठिकाणी आले, आपले जे सिन्नर शहरात होते आपल्या सर्व तालुक्याच्या पत्रकार बांधवांनी आपले मनापासून आभार मानतो. जी काही गोष्ट असेल ती तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही या शहरामध्ये जनतेची सेवा करणार आहे. जनतेमध्ये पत्रकार आहे आणि जे जे चांगलं करायचं ते चांगलं करण्याचं काम नक्की करूया. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी आभार मानतो. पत्रकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली सायलेकर व नारायण आभाळे यांनी केले, तर आभार नवनाथ आव्हाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय गायकवाड, योगेश म्हाळणकर, नवनाथ आव्हाड, सागर महल्ले, भाऊसाहेब जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.